तर मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यातनं प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी हे आपल्या सोबत आहेत, तर पंकजा मुंडेंच्या मेळाव्यातनं मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला आपण जाणार आहोत मोहसिन शेख यांच्याकडे। मोहसिन, पंकजांच्या मेळाव्यात वाल्मिक कराडचे फोटो झळकलेले पाहायला मिळालेत। नक्कीच प्रज्ञा, आज दसरा मेळावा पार पडतोय पंकजा मुंडे यांचा सावरगाव घाटी म्हणजेच भगवान भक्तीगडावर। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे। आणि याच वेळी आपल्याला जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराड जो आरोपी आहे त्याचे फोटो या ठिकाणी झळकल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। अनेक कार्यकर्त्यांनी हातात वाल्मिक कराडचे फोटो घेऊन या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतात आणि फोटो झळकवण्यात आले। आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी जेव्हा संतोष देशमुख प्रकरण चर्चेत आलं होतं, त्यानंतर वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, त्याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करणारे अनेक मोर्चे मराठवाड्यात निघाले होते। असं असताना मात्र या मेळाव्यामध्ये वाल्मिक कराडचे फोटो त्याच्या समर्थकांनी झळकवलेले आहेत, त्यामुळे चर्चेचा विषय बनलेला आहे। आता या ठिकाणी सगळी गर्दी जमलेली आहे। काही वेळातच पंकजा मुंडे या देखील स्टेजवर येतील, धनंजय मुंडे हे देखील स्टेजवर येतील आणि त्यांच्या भाषणाला सुरुवात होईल। कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, मात्र या ठिकाणी वाल्मिक कराडचा फोटो हा चर्चेचा विषय बनल्याचा आपल्याला पाहायला मिळतो। नक्कीच, आणि अर्थातच यावरनं आता अनेक प्रश्न उपस्थित केले जातील। आता थेट जाणार आहोत आपण संपूर्ण माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडे। प्रांजल, काय अधिक माहिती? कारण नारायणगडावरती जरांगे आता निघालेत असं दिसतंय। अनेक मेळावे होत आहेत नारायणगडावरती, म्हणजे अगदी पूर्वीपासूनच इथे दसरा मेळावे होत आहेत आणि गेल्या वर्षीपासून मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा दसरा मेळावा पार पडतोय। आपण बघितलं तर गेल्या वर्षी याच नारायणगडावरून, या तीर्थक्षेत्र नारायणगडावरून मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणाची हाकी दिली होती आणि त्यानंतर कुठेतरी त्यांचा लढा जो आहे तो आपल्याला वर्षभर बघायला मिळाला। गेल्याच महिन्यात आपण बघितलं तर मुंबईला हे भगवा वादळ जे ते येऊन धडकलेलं होतं आणि शासन निर्णय घेऊनच जरांगे पाटील हे पुन्हा तिकडे आंतरवलीकडे आले होते। मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर मुंबईला जाऊन खरं तर कितपत यश हे मिळालं आहे, हैदराबाद गॅजेट असेल किंवा सातारा गॅजेटचा जो काही निर्णय आहे त्याची अंमलबजावणी झालीत का, आणि याबाबत खरं तर जरांगे पाटील हे आज काय बोलतात याकडे लक्ष लागलेलं आहे। कारण एकंदरीतच हैदराबाद गॅजेट तात्काळ याबाबत लागू करा, त्याचे सर्टिफिकेट अशी देखील मागणी जरांगेंनी केली होती। त्यानंतर सरकारला देखील त्यांनी इशारा दिला होता। त्यामुळे आज जरांगे पाटील नक्की काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नारायणगडावरती आपण बघितलं तर यंदा पूरग्रस्त जी परिस्थिती आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्या पार्श्वभूमीवरती साध्या पद्धतीने हा मेळावा पार पडणार आहे। मात्र एकंदरीतच जे मराठा बांधव आहेत ते खरं तर राज्यभरातून अनेक ठिकाणाहून इथे येऊन पोहोचलेले आहेत, त्यांची जेवणा नाश्त्याची सोय हे करण्यात आलेली आहे। जरांगे पाटील यांची खरं तर तब्येत ही बरी नाही आहेत, मात्र असं असलं तरी त्यांनी आपण बघितलं तर कालच आपली भूमिका देखील जाहीर केली होती की माझी तब्येत बरी नसली तरी मी जाणार आणि नारायणगडावरती जाऊन पोहोचणार। आणि काही वेळापूर्वी जरांगे पाटील हे ॲम्ब्युलन्सनी नारायणगडाकडे निघालेले आहेत। थोड्याच वेळात ते नारायणगडावरती पोहोचतील। इथे आल्यानंतर गडाचे महंत शिवाजी महाराज आणि जरांगे पाटील या दोघांचे भाषण देखील होणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असतील, या पार्श्वभूमीवरती असेल आरक्षणाबाबत आता जरांगेंची नक्की काय भूमिका आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच सर, गुरु शिष्य भेट सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर आज पंकजा मुंडे काय बोलतात, धनंजय मुंडे काय बोलतात का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद मोहसिन आणि प्रांजल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।